नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. उन्हाळा सुरू झाला की कोल्ड ड्रिंक, सोडा वगैरे मिळणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागते. पण मंडळी या गोष्टी पीत असेपर्यंत जिभेला गारवा देतात आणि थोड्या वेळाने अजूनच तहान वाढवणाऱ्या असतात. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. हे ऐकून अनेकांच्या मनात आलं असेल, पण घरी काही करायचं म्हटलं तर त्यासाठी वेळ किती द्यावा लागतो. तहान लागली की पटकन एका मिनिटात बनवता येईल असं इन्स्टंट काही असतं का? मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आहे हो. सुट्टीच्या दिवशी एकदा 15 ते 20 मिनिटं वेळ दिला तर त्यानंतर 2 महिने एका मिनिटात तयार होणारं एक पारंपरिक पेय आपण विसरत चाललो आहोत. पण उन्हाळ्यात जीवाची होणारी तगमग कमी करण्याची असेल तर या पेयाला काही पर्याय नाही. लक्षात आलं का कशाबद्दल बोलतोय ते? अगदी बरोबर, कैरीचं पन्ह. चला तर आज पाहूया पन्ह तयार करायची एक सोपी रेसिपी. यासाठी 2 किंवा 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवाव्यात. वरची साल मऊ झाली की एका चाळणीमध्ये निथळत ठेवाव्यात. साधारण 10 मिनिटांनी कैऱ्या गार झाल्याची खात्री झाली की वरची साल काढून आतला गर वेगळा करावा. हाताला रेषा रेषा जाणवत असतील तर गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावा. कैरीचं पन्ह करण्यासाठी जितका गर मिळाला असेल तितकी खडीसाखर आणि पुन्हा एकदा तितकाच गूळ लागणार असतो. म्हणजे समजा 1 वाटीभर गर असेल तर त्यात 1 वाटी खडीसाखरेची पूड आणि 1 वाटी किसून घेतलेला गूळ मिक्स करावा. यातच अर्धा चमचा वेलचीची पूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा सैंधव मीठ, 1 चमचा काळं मीठ, पाव चमचा किंवा चवीनुसार ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं केशर हे सगळं मिसळावं. हे सर्व मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावं आणि मग गूळ व्यवस्थित विरघळल्याची खात्री करावी आणि मग हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. पन्ह्याचं हे प्रीमिक्स फ्रीजमध्ये 2 महिनेसुद्धा छान राहतं. आता जेव्हा पन्ह करायचं असेल तेव्हा ग्लासमध्ये यातील 2 ते 3 चमचे प्रीमिक्स घ्यावं. यातच माठातलं थंडगार पाणी ओतावं आणि चमच्यानी ढवळलं की तयार झालं आपलं पारंपरिक समर ड्रिंक. टेस्टमध्ये कोणत्याही कोल्ड्रिंकला किंवा सोड्याला मागे टाकणारं हे कैरीचं पन्ह शरीराला आतून गारवा देतं. शरीरातला जलांश भरून काढण्यास मदत करतं. उन्हाळ्यात मंदावलेल्या जाठराग्नीला प्रदीप्त करतं. आधुनिक वैद्यकानुसार कैरी ही सी विटॅमिन आणि आयर्नचा उत्तम स्रोत असते. शिवाय प्रीमिक्स बनवताना वापरलेली खडीसाखर शरीराला थंडावा देते. गूळसुद्धा रक्तधातूसाठी उत्तम असतो. तर मग मंडळी, तहान मुळापासून शमवणारं आणि मनाला रिफ्रेश करणारं आपलं हे पारंपरिक पेय नक्की करून पहा आणि घरातल्यांना आवडलं का हे आम्हाला कळवा. अशाच अजूनही अनेक आरोग्य रेसिपीजचा आस्वाद घ्यायचा असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.